जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज छान असं गोड शिऱ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी रवा, 1 वाटी घी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी ड्रायफ्रूट्स घेतलेलं आहे आणि 1 केळं घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आपण एका पातेलीमध्ये 1 वाटी घी टाकून घ्यायचं आहे. घी मी ते गोवर्धन वापरलेलं आहे आणि घी छान असं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे. रवा आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे. घीमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. घीमध्ये व्यवस्थित असं आपल्याला सारखं हा रवा परततच राहायचा आहे. अजिबात थांबायचं नाही आपल्याला. आणि मेन म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम अशी स्लोच ठेवायची आहे आणि पूर्ण शिरा हा आपला गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच करायचा आहे. तर पाहू शकता छान असं रवा भाजला गेलेला आहे आपला घीमध्ये. कलर असा चेंज होईपर्यंत आपल्याला रवा घीमध्ये भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर पाहू शकता कलरही आपला असा चेंज झालेला आहे रव्याचा. तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 केळं टाकून घ्यायचं आहे. केळं मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे बारीक असं. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मॅश करून घ्यायचं आहे केळं पूर्णपणे असं आपल्या रव्यामध्ये. तर पाहू शकता तुम्ही केळं छान असं आपला मेल्ट झालेला आहे आपल्या रव्यामध्ये. आपल्याला मिक्स करतच राहायचं आहे जेणेकरून आपलं रवा असं लागणार नाही, करपणार नाही, आपलं पातेलीला लागणार नाही. छान असं केळं आपलं मिक्स झालेलं आहे पूर्णपणे असं रव्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. मी इथे अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि काजू आणि बदामच मी इथे टाकून घेतलेले आहे. तुम्हाला आणखीन कोणते ड्रायफ्रूट्स जर टाकून घ्यायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. आणि इथे मी एक वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी साखर, 1 वाटी रवा आणि 1 वाटी घी घेतलेलं, असंच मी प्रमाण ठेवलेलं आहे. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये जर शिरा बनवायचा असेल, पाव किलो बनवायचा असेल तर पाव किलोचंच प्रमाण तुम्ही घेऊन अशा प्रकारे शिरा बनवू शकता. छान असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. गरमागरम शिरा खायला खूप छान लागतो, एकदम असा भारीच लागतो खायला. तर पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आपला आता शिरा. ड्रायफ्रूट्स मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. साखर ही अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. छान असं आपला मिक्स करून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये 1 चम्मच वेलची पावडर टाकून घेतलेली आहे मी. इथे मी 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. दुधाचा वापरही तुम्ही करू शकता इथे. त्यानेही शिरा खूप छान लागतो, टेस्टी लागतो खायला. तर पाहू शकता छान असं आपलं हे मिश्रण आता घट्ट होत चाललेलं आहे. तर आता आपल्याला पूर्ण असं पसरवून घेतलेलं आहे, फ्लॅट करून घेतलेला आहे शिरा. तर आता 5 मिनिटासाठी आपल्याला इथे झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे.
तर पाहू शकता 5 मिनटं तर झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण शिरा आपला मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही छान असं शिरा आपला फुललेला आहे आणि आपला शिरा रेडी झालेला आहे खाण्यासाठी. तर माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.